भोंदूबाबा खरात प्रकरणामध्ये दररोज धक्कादायक माहिती समोर येते। खरातच्या शस्त्र परवान्याची पोलिसांमध्ये नोंदच नाहीये। गेल्या 12 वर्षापासून परवान्याची पोलिसांमध्ये नोंद नाही याबाबत आता आश्चर्य व्यक्त होतंय। एसआयटीच्या चौकशीतून ही सगळी माहिती आता समोर येते। महसूल प्रशासनानं परस्पर परवाना दिल्याचा आता संशय व्यक्त होतोय। अनेक प्रशासकीय अधिकारी त्यामुळे आता अडचणीत येण्याची शक्यता आहे। जिल्हा प्रशासन, पोलीस अधीक्षक कार्यालयाचे पोलीस ठाण्याचे अधिकारी आता एसआयटीच्या रडारवर आहेत। शस्त्र परवाना मिळवण्यासाठी अत्यंत कठोर अशी प्रक्रिया असताना सुद्धा खरातला हा परवाना नेमका कोणत्या कागदपत्रांच्या आधारे मिळाला याचं गूढ कायम आहे आणि निश्चितच याचा आता खुलासा लवकरच होणार आहे, कारण एसआयटी या संदर्भातली सगळी चौकशी करते आहे। तर भोंदूबाबा खरातच्या मोबाईलमध्ये कोडवर्डचा वापर होत असल्याचं लक्षात आलेलं आहे। पुढे आलेल्या आता तपासातून 2,500पेक्षा अधिक नंबरसाठी हा खरात कोडवर्ड वापरत होता। राजकीय नेत्यांचे नंबर सुद्धा सेव्ह आहेत, मात्र डमी नावानं सेव्ह आहेत। भोंदूबाबा अशोक खरात याच्या मिळालेल्या मोबाईलमध्ये 2,500हून अधिक महत्त्वाच्या नंबरसाठी कोडवर्ड तयार करण्यात आलेले आहेत आणि त्याचा अर्थ असा लावण्याचं मोठं आव्हान आता पोलिसांसमोर उभं राहिलेलं आहे। पीडित महिलांना हा खरात दुसऱ्या मोबाईलवरून संपर्क करायचा आणि त्यांचे नंबर जाणून बुजून मुख्य मोबाईलमध्ये तो वापरत नसे, तर काही राजकीय आणि प्रभावशाली व्यक्तींची नावं ही डमी स्वरूपामध्ये सेव्ह करण्यात आलेली आहेत। खरातच्या मोबाईलची क्लोन कॉपी सध्या फॉरेन्सिक डिपार्टमेंटनं दिलेली असली तरी त्याच्या उपस्थितीमध्ये हा सगळा डेटा तपासून हे नंबर कोणाचे आहेत ते आता चेक केले जाणार आहे। त्यामुळे आणखी कोणाकोणाचं पितळ यापुढे आता उघडं पडणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर कॅप्टन खरात भोंदू खरातविषयी आणखी एक महत्त्वाची माहिती समोर येते, ते म्हणजे पर्यटन स्थळांच्या यादीमध्ये ईशान्येश्वर मंदिर देवस्थानचं नावच नाहीये। या यादीमध्ये नाव नसताना सुद्धा ईशान्येश्वर मंदिराला मोठा निधी मिळालेला आहे आणि हा निधीचा प्रस्ताव आणि प्रशासन मात्र अनभिज्ञ असल्याचं पुढे आलंय। या निधीची मागणी कुणाच्या पत्राद्वारे करण्यात आली? सिन्नरचा कॅप्टन अशोक खरात याचे ईशान्येश्वर देवस्थानचं पर्यटन स्थळांच्या यादीमध्ये समावेश नसताना सुद्धा या संस्थांना प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत जिल्हा स्तरावरच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात येऊन हा निधी वितरित करण्यात आलेला आहे। मात्र हा निधी मिळवण्यासाठी हा प्रस्ताव दिला कोणी होता, याकरता कोणाची नेमकी शिफारस होती याबाबत कुठलीही माहिती संबंधित प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याचं आता दिसून येते। पर्यटन स्थळांचा विकास याकरता शासनाच्या पर्यटन विभागाकडून निधी मिळवण्यासाठी संबंधित स्थळं ही पर्यटन विभागाच्या अ, ब, क या वर्गवारीमध्ये असणं आवश्यक असतं। देवस्थानला विकास निधी कोणत्या आधारावर दिला गेला हे जरी विशेष बाब म्हणून निधी दिला जरी असला, तर मग या निधीची मागणी कोणाच्या पत्राद्वारे नेमकी करण्यात आलेली आणि हा प्रस्ताव कशाच्या आधारावर तयार केला गेला होता याचा कुठलाही तपशील हा प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याचं समोर आलेलं आहे। त्यामुळे प्रशासन या संपूर्ण प्रकाराबाबत किती अनभिज्ञ आहे हेही आता समोर आलं आहे। तर खरातच्या आर्थिक व्यवहार पाहणारे सीए आता रडारवर आलेले आहेत। कोट्यवधींचे व्यवहार झालेत आणि 2 सीएसह दोघांना आता चौकशीसाठी बोलावण्यात आलंय। खरात प्रकरणातली महत्त्वाची माहिती आता या दोघांकडून समोर येणार का हा मोठा प्रश्न आहे। भोंदू अशोक खरात या प्रकरणामध्ये आर्थिक गैरव्यवहाराचा तपास हा आता आणखी पुढे चाललाय आणि खरातचे आर्थिक व्यवहार हाताळणाऱ्या 2 चार्टर्ड अकाउंटंटसह दोघांना चौकशीसाठी आता बोलावण्यात आलेलं आहे आणि खरातच्या सर्व आर्थिक व्यवहारांची सूत्र ही संबंधित सीएच्या हाती होती। त्यामुळे या प्रकरणातील महत्त्वाची माहिती त्यांच्याकडून मिळण्याची आता शक्यता वर्तवली जाते। एसआयटी लवकरच या 2 सीएंकडून संपूर्ण आर्थिक तपशील घेण्याच्या तयारीत आहे। शिवनिका ट्रस्टच्या व्यवहारांवर विशेष लक्ष ठेवण्यात आलेलं आहे। 2018 मध्ये अवघी 4 लाखांची उलाढाल असलेल्या या ट्रस्टनं 2024 पर्यंत कित्येक तरी कोटींची झेप घेतल्याचा संशय असल्यामुळे या प्रकरणाचा तपास करणं हे आता अधिक गरजेचं आहे। तर एकंदरीतच कॅप्टन खरात संदर्भातल्या ज्या अनेक महत्त्वाची माहिती आता समोर आलेली आहेत या संदर्भात सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे नाशिकमधले प्रतिनिधी योगेश खरे आपल्याबरोबर जोडले गेलेत। योगेश, आता आपण 4 महत्त्वाचे मुद्दे कॅप्टन खरात संदर्भातले सांगितले। सगळ्यात महत्त्वाचं एकतर निधी शासनाकडून कसा गेला, कोणाच्या शिफारसीने गेला हे खूप महत्त्वाचं आहे, कारण यामध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांचा रोल आणि त्याचे आर्थिक व्यवहार या संदर्भातले काय नेमके तपशील? खरंय, आपण जर बघितलं तर अशोक खरात म्हणजे हा भोंदूबाबा जैसा चाले तैसा प्रशासन चाले असं वैकुंठ परिस्थिती आपल्याला दिसते।
त्याने थेट मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांचा वापर करून घेतला, मंत्रालयातल्या नेत्यांचा वापर करून घेतला आणि प्रशासनाचाही डायरेक्टली वापर करून घेतल्याचं आपल्याला दोन्ही प्रकरणांमध्ये दिसतंय. आपण जर शिवनिका संस्थान तीर्थक्षेत्र दर्जा नाही आहे आणि तरीही पैसे मिळालेत आणि दुसऱ्या बाजूला त्याचे पोलीस प्रशासनामध्ये कुठली कागदपत्र नाही तरी त्याला रिव्हॉल्वर मिळालं, त्याचं लायसन मिळालं, तर ह्या दोन्ही गोष्टी जर आपण चेक केल्या, लक्षात घेतल्या, तर आपल्याला हे समोर येईल की हा पूर्ण प्रशासन आपल्या ताब्यामध्ये त्याने घेतलेलं आपल्याला दिसून येते. विशेषतः नाशिक जिल्ह्यातलं प्रशासन असेल, मंत्रालयातलं प्रशासन असेल, तो म्हणेल तसं होत होतं. तो म्हणेल त्या मंत्र्यांना सांगून ती कामं केली जात होती आणि गैर पद्धतीनं, बेकायदेशीर पद्धतीनं ही कामं केली गेल्याचं दिसतंय. रिव्हॉल्वरचा परवाना गेल्या 14 वर्षापासून असताना सुद्धा त्याची नोंद केंद्रातल्या यंत्रणेकडे नाही आहे. त्याचबरोबर निवडणुकांमध्ये त्याचा रायफल जमा करून घेतलं जात नाही, त्याचं व्हेरिफिकेशन सातत्यानं होत नाही. हे सगळं धक्कादायक आहे. आणि दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर शिवनिका संस्थानला तीर्थक्षेत्राचा दर्जा नाही तरी 1.5 कोटी रुपये दिले जातात. तिथल्या मूलभूत सुविधांसाठी, वीज, पाणी, रस्त्यांसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. इतकंच नाही तर नाशिकचं जिल्हा परिषदसुद्धा त्यांच्यासाठी बंधारा बांधून देतं, तिथं पाण्याचे जलकुंभ बांधून देतं. म्हणजे आपण जर हे सगळं बघितलं तर खरात किती प्रभावी ठरला होता आणि आपल्या भोंदूगिरीच्या बळावर त्याने प्रशासन कसं पूर्णपणे ताब्यात घेतलं होतं हे सगळं समोर येत आहे. याची चौकशी आता SIT आपल्याला करताना दिसते. खरं, त्यामुळे प्रशासकीय अधिकारी सुद्धा आता रडारवर, त्यामुळे कशा दृष्टीने SIT हा सगळा तपास पुढे नेते बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. योगेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी आणि आज दिवसभर निश्चित या संदर्भात बरेच अपडेट्स असतील. जरूर आपल्याकडून माहिती जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद. योगेश खरे आमचे प्रतिनिधी नाशिकमधून आपल्या बरोबर होते.